ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. कोण मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया, सर्व दुखे तो ऐकोनी साय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवोनी शोक किती करीतो. मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता सा प्रभूला सांगाया. सर्व आजच्या म्हणण्यासाठी देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान याचा 2 अध्याय 6 ते 11 ही वचने. योहान अध्याय 2 6 ते 11 ही वचने. तेथे पाण्याचे 6 दगडी रांजण यहुद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते. त्यात 2-2, 3-3 मन पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, रांजण पाण्याने भरा, आणि ते त्यांनी काठोकाठ भरले. मग त्याने त्यांना सांगितले, आता त्यातले काढून भोजन कारभाऱ्याकडे न्या. तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षरस बनलेले पाणी भोजन कारभाऱ्याने जेव्हा चाखले, तेव्हा भोजन कारभारी वराला बोलावून म्हणाला, प्रत्येक मनुष्य पहिल्याने चांगला द्राक्षरस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग नीरस वाढतो. तू तर चांगला द्राक्षरस आतापर्यंत ठेवला आहे. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रगट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचने आमच्यासाठी आशीर्वादित करो. ख्रिस्तातील माझे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात आपणास सलाम. आज आपण योहान 2 6 ते 11 या वचनांवर मनन करणार आहोत. या 6 वचनांमध्ये आपल्याला 3 आज्ञा दिसून येतात, परंतु एक आज्ञा मात्र येशूची आई मरिया हिने चाकरांना दिलेली होती. काय ती आज्ञा? हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. यापूर्वी मात्र प्रभू येशू ख्रिस्ताने कुठलाही चमत्कार केलेला नव्हता. मत्ती 17:5 मध्ये मेघातून झालेली वाणी आपण त्या ठिकाणी वाचतो, हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. होय माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. आम्ही त्याचे ऐकावं. आणि योहान 15 आणि 14 मध्ये जे वचन सांगितलेलं आहे, मी जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे चालणारे ते त्याच्यावर प्रीती करतात. योहान 14 आणि 15 मध्ये माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मरियेने चाकरांना आधीच
आज्ञा दिलेली होती, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. होय, त्यांचे सांगणे म्हणजे त्याच्या आज्ञेप्रमाणे जे चालतात त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडतीलच. येशूच्या आज्ञा पाळणारे लोक. वचन 7 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने चाकरांना सांगितलं, पहिली आज्ञा दिली, रांजण पाण्याने भरा. त्या चाकरांनी लगेच त्याची आज्ञा मानली आणि त्यांनी ते 6 दगडी रांजण पाण्याने काठोकाठ भरलेत. दुसरी आज्ञा दिली आणि त्यांना सांगितलं 8व्या वचनामध्ये, आता त्यातले काढून भोजन कारभाराकडे न्या. त्यांनी भोजन कारभाराला दिले आणि आम्ही पाहतो की भोजन कारभाराने ते चाखले आणि त्याला कळून आलं की हा चांगला आणि उत्तम द्राक्षरस आहे. पण तो द्राक्षरस कोणी केला अथवा तो कुठून आला हे मात्र त्याला माहित नव्हतं. प्रियांनो, ही खेदाची गोष्ट आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व चमत्कारापेक्षा अतिशय महान चमत्कार केलेला, तो म्हणजे त्याचे मरण आणि त्याचे पुनरुत्थान. पण अनेकांना हे माहित नाही आणि ज्यांना माहित आहे, ज्यांना कळालं, त्यांनी मात्र यावर विश्वास ठेवलेला नाही. फार कमी लोकांनी विश्वास ठेवलेला आहे. त्यांना विश्वास ठेवणाऱ्यांना तारण मिळेल. वचन 11 मध्ये सांगितलेलं आहे की त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, कारण त्यांनी स्वतः अनुभव घेतलेला, त्यांनी स्वतः पाहिलेलं. प्रियांनो, माझी आपणास विनंती आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्त, जो जिवंत, प्रेमळ, तारणारा देवाचा पुत्र, याच्या नावावर विश्वास ठेवावा व त्याचा स्वीकार करावा आणि त्याच्या आज्ञा पाळाव्यात. मग बघा, तुमच्याही जीवनात अद्भुते घडतील. प्रभू आपणा सर्वांस आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुझ्या नावाचा धन्यवाद असो. तू महान व सर्व समर्थ आणि जिवंत देव आहेस. आम्ही प्रत्येकाने तुला ओळखावं, तुझ्यावर विश्वास ठेवावा आणि तुझ्या प्रत्येक आज्ञेचे पालन करावे, म्हणून आमचे सहाय्य कर. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन. तुझ्या जा प्रभूला सांगाया, तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.